कोरटकरच्या रोल्स रॉयसमुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता। महेश मोतेवारच्या गाड्या कोरटकरनं वापरलेली आणि तुषार कलाटेकडे असलेली गाडी जप्तच केली नव्हती, सूत्रांची माहिती। कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग। उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप। 1 एप्रिलपासून वीज 10% स्वस्त होणार। महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दर निश्चितीचे आदेश। मुंबईच्या तापमानात अचानक वाढ। मुंबईतील तापमान 36 अंशांवर। आजही मुंबईचा पारा चढाच राहण्याचा अंदाज। पुण्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर। अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत। नागरिकांचं थेट राज्य सरकारला साकडं। महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला येलो अलर्ट। 4 ते 5 दिवसात सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे कोकणातील बागायतदार चिंतेत। साई भक्तांना 5 लाखापर्यंतचं विमा संरक्षण मिळणार। मात्र दर्शनाला येण्याआधी साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीचा जामिनासाठी अर्ज तसंच खोट्या प्रकरणात गोवल्याचाही आरोप। पंढरपुरात गुढीपाडव्याचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी विविध रंगीबिरंगी देशी विदेशी 2 टन फुलांचा वापर। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।